नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे की पहिलं लग्न झालेलं असताना दुसरं लग्न केलं आणि लग्न करून त्या महिलेची फसवणूक केली। या संदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर यामधला जो आरोपी आहे प्रतीक मच्छिंद्र पाबळे, याचं पूर्वी लग्न झालेलं असताना या आरोपीने 31 ऑगस्ट 2020 रोजी वडगाव मावळ येथील शीतल हॉटेलमध्ये लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर काही दिवसातच फिर्यादी महिलेकडे 50 लाख रुपये घेऊन ये यासाठी वारंवार मानसिक शारीरिक छळ करण्यात आला आणि जी आरोपीची आई आहे उज्ज्वला पाबळे, या तुला फुकट करून आणलेली आहे असे टोमणे मारत तिचा मानसिक छळ केला गेला। आणि काही दिवसानंतर फिर्यादी महिला ही गर्भवती असताना तिला गर्भपाताच्या गोळ्या चारल्या। ती तिच्या माहेरी सांगलीला गेली आणि सांगलीला गेल्यानंतर तिला 4 जानेवारी 2024ला जेव्हा बाळ झालं त्यावेळेस पती पाहायला येते आणि या आशेवरती बरेच दिवस थांबली, ते आले नाहीत। अखेर जेव्हा ती तळेगाव दाभाडे येथे आरोपी पतीच्या घरी आली त्यावेळेस तिला तिचे पती दुसऱ्या महिलेसोबत संसार थाटत असल्याचे दिसले। त्यानंतर त्यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। या तक्रारीवरनं जो आरोपी आहे प्रतीक मच्छिंद्र पाबळे याला पोलिसांनी अटक केलेली आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे करत आहेत आणि या घटनेमुळं महिलांवर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत। यामध्ये स्वारगेट पुणे स्टेशनची जी घटना आहे ती ताजी घटना आहे। अशा अनेक महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत। तर या ठिकाणी महिलांवरचे होणारे जे अत्याचार आहेत ते थांबले पाहिजे। तर फिर्यादीच्या तक्रारीवरनं या ठिकाणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता 1860, 315, 323, 498 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फिर्यादी महिलेने 25 फेब्रुवारी 2025 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक केलेली आहे। प्रतीक मच्छिंद्र पाबळे यांनी तळेगाव दाभाडे शहरातील प्रसिद्ध उद्योजक गिरीश कारंडे यांची इथे नोकर असताना लाखो रुपयाची फसवणूक केल्याचा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे।